नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर आज आपण चिकन दम बिर्याणी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन इथे आपल्याला स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचं आहे आणि आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. तर मॅरिनेशनसाठी सुरुवातीला मी इथे 1.5 चमचा मीठ घातलेला आहे, 1 चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि 3 चमचे इथे मी लाल तिखट घालणार आहे. तर हे आपला घरगुती मालवणी मसालाच आपण ह्यामध्ये घातलेला आहे आणि 1.5 चमचा इथे आपल्याला आता घरगुती गरम मसाला घालायचा आहे. तर आता हे सर्व मसाले आपण घरगुतीच, आपण बाहेरचे कोणतेही मसाले ह्यामध्ये आपण घालणार नाही आहोत. तर 1-2 चमचे इथे आपण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि 1 मूठभर आपल्याला बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला ह्या चिकनमध्ये दही लावायचं आहे. तर 1 अर्धा वाटी एवढं दही घेतलेलं आहे. दही चिकनला लावताना शक्यतो ताजं दही घ्या, आंबट दही घेऊ नका. चिकन बिर्याणी आपली आंबट लागते जर आंबट दही घेतलं तर. इथे ताजं छान दही घ्यायचं. तर आता हे दही आपण आणि मसाले सर्व चिकनला व्यवस्थित आपण लावून घेऊया. छान सगळीकडे मसाले असे चिकनला लागले पाहिजे. छान चांगलं मॅरिनेट आपण हे करून घेऊया आणि हे मसाले लावून आता आपल्याला हे चिकन फ्रीझरमध्ये मी मॅरिनेशनसाठी 2 ते 3 तासासाठी ठेवून देणार आहे. म्हणजे मसाले सर्व चिकनमध्ये छान आतमध्ये पर्यंत असे चांगले लागतील आणि चवीला हे मॅरिनेट केलेलं चिकन खूप छान लागतं आणि जेव्हा आपण बिर्याणी बनवतो तेव्हा ते शिजतंसुद्धा लवकर. म्हणून छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे चिकन. तर हे बघा, सगळे मसाले आणि दही लावून झालेलं आहे व्यवस्थित. आणि आता मी काय करते, हे चिकन आहे ना एका डब्यामध्ये घालून आपण फ्रीझरमध्ये ठेवून घेऊया. आणि आता हे बघा, इथे 3 तास झालेले आहेत. आता आपण बिर्याणी बनवायला घेऊया. तर सुरुवातीला एका प्लेटमध्ये मी खडे मसाले काढून घेतलेत. लवंग, दालचिनी, काळी मिरी, मोठी वेलची, छोटी वेलची, जिरं आणि तेजपत्ता, चक्रफूल असे खडे मसाले आपण घेतलेले आहेत. तर इथे एक मी मोठी कढई घेतले, त्यामध्ये आपण तेल घालूया. तर ही बिर्याणी बनवताना तेल आपल्याला थोडं जास्त लागतं, कारण बिर्याणी पण आपण 2 किलो चिकनची करतोय. तर हे तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण हे सुरुवातीला काजू तळून घेऊया. तर इथे आता बघा, हे स्लो फ्लेमवर आपल्याला काजूचा रंग चेंज होईपर्यंत आपण काजू छान इथे तळून घेणार आहोत. आणि इथे आता बघा, मस्त काजूसुद्धा तळून झालेले आहेत. तर आता मी हे काजू काढून घेते आणि याच तेलामध्ये आता आपण जे खडे मसाले आहेत ते खडे मसाले आपण घालूया. आता इथे हे तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यामुळे खडे मसाले मस्त लवकर इथे तेलामध्ये परतले जातात. हे बघा, मस्त सगळे खडे मसाले हे तेलामध्ये छान फुलले गेलेले आहेत. तर आता एक थोडा वेळ आपण परतून झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर कांदे इथे मी 5-6 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदा इथे आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे कांदा. आणि कांदा आता ह्याच तेलामध्ये आपण छान असं परतून घेणार आहोत. तर मीडियम फ्लेमवर आता हा कांदा आपण मऊसर होईपर्यंत चांगला शिजवून घेणार आहोत. आणि हा बघा, इथे आता कांदा चांगला मऊसर आपला शिजलेला आहे. तर आता ह्यामध्ये आता आपण 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. तर आपण जेव्हा चिकन मॅरिनेट केलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातली होती. म्हणून आता आपण ह्यामध्ये सुद्धा आता 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालतोय. कांद्याबरोबरच आता आपण ही आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चटपणा आहे तो सर्व निघून जाईल. आणि बिर्याणीमध्ये आलं लसूण पेस्ट आपल्याला थोडी जास्तच लागते. तर आता हे बघा, कांदा आणि आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर 2 मोठ्या साईजमध्ये टोमॅटो घेतलेले आहेत. ते बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत. आता हे 5 मिनिटभर आपण चांगलं परतून घेणार आहोत. आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे. ते बघा, छान मस्त 3 तास आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं. चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. आता हे चिकन आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत. आता हे चिकन जेव्हा आपण मॅरिनेट केलं होतं त्यावेळेला सगळे मसाले आपले लावून झालेले आहेत. ह्यामध्ये आपण कोणतेही बाहेरचे विकतचे बिर्याणी मसाला वापरलेला नाही आहे. आपले घरगुतीच मसाले वापरून सुद्धा आपण छान स्वादिष्ट अशी चिकन बिर्याणी घरच्या घरी बनवू शकतो. तर हे सर्व चिकन घालून झाल्यानंतर आपण ते चांगलं परतून घेऊया. आणि हे चिकन बिर्याणीला आपल्याला रंग छान येण्यासाठी फक्त आपण मिरची पावडर ह्यामध्ये घालणार आहोत. तर इथे 1.5 चमचा मी आपली घरगुतीच मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर आहे ती आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे आपल्या बिर्याणीला छान असा लालसर रंग येईल.
आता हे जे चिकन आहे ते आपण ह्या कांद्यामध्ये चांगलं परतून घेणार आहोत। एक 5 मिनिटं आपण हे चिकन चांगलं परतून घेतल्यामुळे ते मसालेसुद्धा चांगले तेलामध्ये हे परतले जातात। आता हे चिकन आपल्याला झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। चिकनला छान पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे चिकन थोडं आधी शिजवायचं आहे। तर मीडियम फ्लेमवर आपण हे शिजवून घेतोय आणि तोपर्यंत इथे बघा मी 1 किलो तांदूळ स्वच्छ धुवून ह्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे। ह्याचा आपल्याला भात शिजवायचा आहे। तर एका मोठ्या टोपामध्ये हे मी पाणी गरम करायला ठेवले, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे 1 चमचा, 2 तेजपत्त्याची पानं घातलेत आणि 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। त्यामुळे भात आपला चिकट असं होत नाही, एकमेकाला चिटकत नाही, छान मोकळा होतो, म्हणून तूप घालायचं आहे आणि वाससुद्धा खूप छान येतो। तर आता हे 1 किलो तांदूळ आहेत ना, तर मी हे 2 बॅचेसमध्ये हे तांदळाचा भात बनवून घेणार आहे। तर सुरुवातीला मी थोडेसे तांदूळ घालून हा चांगला भात शिजवून घेणार आहे। तर भात शिजवताना इथे आपल्याला अर्धा कच्चा असा भात शिजवायचा आहे, पूर्णपणे असं शिजवायचं नाही आहे। तर भात कसं जास्त शिजवलं तर बिर्याणी आपली चिकट होऊ शकते। तर हे तांदूळाचा भात शिजेपर्यंत इथे आपण चिकन बघूया। चिकनला बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे, खूप पाणी सुटलेलं आहे चिकनला। आता हे अजून शिजलेलं नाही आहे चिकन, पुन्हा आपण ह्यावरती झाकण ठेवून हे चिकन चांगलं शिजवून घेणार आहोत। आता ह्यामध्ये मी थोडंसं अर्धा वाटी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे पुन्हा। आणि इथे भात बघा, भात पण इथे आपला अर्धा कच्चा शिजलेला आहे, बोटाने असं आपण दाबून बघायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईल। तर आता हे तांदूळाचा भात छान मस्त शिजलेला आहे। तर आता आपण काढून एका ताटामध्ये घेऊया आणि असंच आपण हे 1 किलो तांदळाचा पूर्णपणे भात बनवून घेणार आहोत। तर सगळी प्रोसिजर सेम आहे, याच पद्धतीने पुन्हा मी थोडंसं मीठ पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि भात त्याचा शिजवून घेतलेला आहे। तर आता इथे भात पण आपला मस्त शिजलेला आहे आणि हे बघा चिकन पण आपलं मस्त इथे शिजून झालेलं आहे। थोडंसं मी पाणी घातलं होतं म्हणून थोडं पाणी अजून सुटलेलं आहे, मस्त चिकन झालेलं आहे। तर आता हे चिकन आहे ना, ते मी त्यातलं अर्धं चिकन थोडं बाजूला काढलेलं आहे आणि आता आपल्याला चिकनला दम द्यायचा आहे बिर्याणीला। तर खालच्या थराला थोडंसं चिकन ठेवलेलं आहे, वरती पुन्हा भाताचा थर लावून घेते। तर थोडं जाडसरच असं मी हा भाताचा थर लावणार आहे। 2 लेअरमध्ये आता आपल्याला ही बिर्याणीला दम द्यायचा आहे। तर सुरुवातीला पहिला इथे लेअर लावून झालेला आहे बघा भाताचा। आता भाताचा लेअर लावल्यानंतर वरून आपल्याला इथे कांदा घालायचा आहे। तर हा तळलेला कांदा मी घातलेला नाही आहे, हा सुकवलेला कांदा आहे, त्यामुळे तळलेल्या कांद्यासारखाच असा छान लालसर दिसतो। थोडेसे तळलेले काजूसुद्धा घालायचे आहेत आणि जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तीसुद्धा आता ह्यावरती आपल्याला घालायची आहे। आणि जे चिकन आपण आता जे बाजूला ठेवलेलं चिकन आहे ते चिकनचा लेअरसुद्धा आता आपल्याला या वरच्या बाजूला लावायचं आहे। मस्त 2 लेअरमध्ये आपण ही चिकन दम बिर्याणी तयार करणार आहोत। अशा वरच्या बाजूला लावल्यामुळे काय होतं, जो चिकनमधलं जे पाणी आहे ते खालच्या भातामध्ये सुद्धा जातं आणि छान तो अर्ध कच्चा भात शिजलेला आहे तो नंतर वाफेवर मस्त शिजला सुद्धा जातो आणि मस्त ज्युसी अशी बिर्याणी इथे आपली ही होणार आहे। तर इथे आता हे बघा चिकनचा लेअर वरती असं लावून झालेला आहे। तर वरून पुन्हा थोडा भाताचा लेअर आपल्याला लावायचा आहे। तर जसं आपण खालचा थर लावला त्याचप्रमाणे वरती सुद्धा आपल्याला असा भाताचा थर लावून घ्यायचा आहे। तर सर्व इथे बघा भात मी आता जी शिल्लक भात आहे तो सर्व वरून असं लावलेला आहे। तर यावरती पुन्हा आपल्याला हा सुकवलेला मी इथे कांदा घालते, त्याऐवजी तुम्ही छान कांदा लालसर तळून सुद्धा वरून घालू शकता, सेम टेस्ट येते ह्याची सुद्धा। तर कांदा वरून घालून झाल्यानंतर पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। पुदिनासुद्धा तुम्ही हवं तर घालू शकता, पण मी पुदिना चिकनमध्येच घातलं होतं त्यामुळे मी वरून जास्त घालत नाही आहे। तर वरून काजूसुद्धा आता हे घालून झालेले आहेत, मस्त आता इथे लेअर लावून झालेत आणि वरून शेवटी आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। त्याची टेस्ट चिकनमध्ये खूप छान येते, मस्त चवीला ही दम बिर्याणी लागते आपली। तर हे बघा इथे दम द्यायला मी इथे आता ठेवलेलं आहे। एक 10 मिनटं स्लो फ्लेमवर आपल्याला हे चिकन बिर्याणी दम द्यायची आहे आणि 10 मिनटानंतर बघा मस्त इथे बिर्याणी आपली तयार झालेली आहे। हे बघा मस्त वाफसुद्धा येते, मस्त चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे आणि भातसुद्धा छान शिजलेला आहे। चवीला बिर्याणी एकदम मस्त झालेली आहे।
तर तुम्हाला ही आज आपण बनवलेली झटपट अशी चिकन दम बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।